प्रेज लॉर्ड सर्वांना. आज आपण पवित्र शास्त्रामधून योहान शुभवर्तमान ह्याचा 8वा अध्याय आणि 29वे वचन वाचणार आहोत. आणि त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त येथे म्हणत आहे, ज्याने मला पाठवले तो माझ्याबरोबर आहे. त्याने मला एकटे सोडले नाही, कारण जे त्याला आवडते ते मी सर्वदा करतो. आमेन. प्रभू येशू ख्रिस्त स्वर्ग सोडून ह्या जगामध्ये ह्या पृथ्वीवर मनुष्य रूप धारण करून आला आणि परमेश्वर पिता सतत प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर होता. या जगामध्ये असताना प्रभू येशू ख्रिस्त आत्म्याने परमेश्वर पिताच्या संगतीत होता. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताने लोकांना आरोग्य दिलं. प्रभू येशू ख्रिस्ताने भूते काढली. प्रभू येशू ख्रिस्ताने मेलेले जिवंत केले. प्रभू येशू ख्रिस्ताने पुष्कळ चिन्ह आणि चमत्कार केले. आणि हे सर्व काही जे प्रभू येशू ख्रिस्ताने केले ते परमेश्वर पिताच्या आज्ञेत राहून केले. आणि परमेश्वर पिताच्या इच्छेप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने सर्वांचे पाप स्वतःवर घेतले आणि आपलं पवित्र रक्त देखील वाहिलं. त्यांनी स्वतःचा प्राण दिला. तर आज आपल्यासाठी हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण परमेश्वर पिताची इच्छा पूर्ण करतो का? परमेश्वर पिताला जे आवडतं ते आपण करतो का? आपण जे कार्य करतो त्याच्या अगोदर परमेश्वर आपले हृदय बघतो. परमेश्वर आपले अंतःकरण पाहतो. आमेन. आणि म्हणून परमेश्वर पिताला आवडेल ते कार्य करण्यासाठी सर्वप्रथम आपण आपले हृदय बदलले पाहिजे. या जगातील गोष्टी, या जगातील मोह, धन, दौलत, संपत्ती, गर्व या सर्व बाजूला ठेवून लीन आणि नम्रतेने प्रभूचं कार्य आपण केलं पाहिजे. आमेन. कारण ह्या सर्व जगिक गोष्टी ज्यासाठी आपण इतकं धडपड करतो ते सर्व ह्या जगातच राहणार आहे, पण आपण परमेश्वराबरोबर अनंतकालचं जीवन जगणार आहोत. तर आज आपण एक निश्चय करूया की आपण देखील हे जीवन असं जगूया की जे परमेश्वर पिताला आवडेल त्याप्रमाणे आपण वागूया. आमेन. परमेश्वराचं वचन सांगतं की गरीब, दुबळे लोक ह्यांच्यावर अन्याय करू नका. परमेश्वराचे नित्य भय धरा. आपल्या परिवारामध्ये शांतीने राहा. आपल्या परिवारामध्ये आनंदी राहा. मोह किंवा राग, संताप, गर्व ज्या परमेश्वराला आवडत नाही ते सर्व हृदयातून काढून टाका. परमेश्वराकडे निरंतर प्रार्थना करा. त्याची स्तुती आराधना करा आणि पवित्र आत्मा आपल्याला या सर्व गोष्टी करण्यासाठी मार्गदर्शन करेल. तर आपण सतत पवित्र आत्म्याने भरून परमेश्वराला आवडेल अशा गोष्टी केल्या पाहिजे. आमेन. माझी हीच प्रार्थना आहे की परमेश्वर तुमच्याबरोबर, माझ्याबरोबर आणि आपल्या प्रियजनांबरोबर सदैव राहो आणि त्याला आवडणाऱ्या गोष्टी आपण करू आणि परमेश्वराचं गौरव आपल्या जीवनाद्वारे हो. आमेन.